सध्या सगळ्यांनाच होळी कधी आहे, नेमकं होळी 2 तारखेला आहे की 3 तारखेला, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. त्यामुळे हा गोंधळ सध्या सोशल मीडियावर चालू आहे. आणि त्याचबरोबर धुलीवंदन कधी आहे, सगळ्यात महत्त्वाचं चंद्रग्रहण आलेलं आहे. तर ते चंद्रग्रहण होळीला आहे की धुलीवंदनला आहे, मग होळी कधी पेटवायची, असे वेगवेगळे प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेले आहेत. हिंदू पंचांगातील शेवटचा आणि निसर्गाच्या परिवर्तनाचा साक्षीदार असलेला फाल्गुन महिना, या फाल्गुन महिन्यामध्येच होळी पौर्णिमा असते. हिंदू पंचांगात चैत्र महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्षचक्राचा फाल्गुन हा 12वा म्हणजे शेवटचा महिना असतो. शिशिर ऋतू हा दुसरा महिना असून या काळात निसर्ग जुनी पानं गाळून नव्या पालवीसाठी सज्ज होतो. 18 फेब्रुवारीपासून फाल्गुन महिना सुरू झालेला आहे आणि या फाल्गुन महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला आपण होळी पौर्णिमा म्हणतो. या होळी पौर्णिमेला सुद्धा निसर्ग जे करतो तेच आपल्याला करायचं असतं. होळीमध्ये जुने विचार जाळून टाकायचे असतात, नकारात्मकता जाळून टाकायची असते, सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि नव्याने सकारात्मकतेला सुरुवात करायची असते. तर होळी आणि धुलीवंदन कधी साजरं करायचं आणि होळी कधी प्रज्वलित करायची याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.